आता एक महत्त्वाची बातमी। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 6 ते 7 आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं। त्या प्रकरणी 19 जुलैला मुंबई काँग्रेसची बैठक होणार आहे। बैठकीला काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 6 ते 7 आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं। त्या प्रकरणी 19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक होणार आहे। बैठकीला काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली होती आणि नाना पटोले यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलेलं होतं। विधान परिषदेमध्ये एक प्रकारे आम्ही ट्रॅप लावलेला होता आणि या ट्रॅपमध्ये पक्षादेश डावलणारे आमदार सापडलेले आहेत। त्यांच्या संदर्भातला रिपोर्ट पक्षश्रेष्ठींना पाठवणार आणि त्यावरती कारवाई होणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्याप्रमाणे 19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक होणार आहे। बैठकीला काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत। जुई जाधव माझी सहकारी आपल्यासोबत आहे। जुई, खरं तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 6 ते 7 आमदार फुटले हे स्पष्टपणे काँग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं। आता महत्त्वाची बैठक, त्या संदर्भामध्ये कोण कोण उपस्थित राहणार, काय निर्णय अपेक्षित? तृप्ती, शुक्रवारी ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला फटका बसला आणि काँग्रेसचे जवळपास 7 ते 8 आमदार फुटल्याची माहिती स्वतः काँग्रेस नेत्यांनीच दिली। आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची एक बैठक पार पडणार आहे। येत्या 19 जुलैला काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये येऊन जी कार्यकारिणी आहे काँग्रेसची त्यांची बैठक घेणार आहे। काँग्रेसमधले जे फुटीर आमदार आहेत ती नावं काँग्रेसच्या हाती लागल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। त्यासोबतच स्वतः विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आणि माध्यमांशी संवाद साधताना देखील सांगितलंय की जे आमदार आहेत ते आमच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत आणि त्यांच्यावरती आता कारवाई करणार आहोत। त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करायची, बडतर्फ करायचं का, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे। कारण का आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एक मोठा फटका काँग्रेसला या एका निर्णयामध्ये बसू शकतो। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग 2 वर्षांआधी ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसचेच उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांना पराभव सहन करावा लागला होता आणि यावेळी देखील काँग्रेसचे जे फुटीर आमदार होते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नव्हती। असं असताना जे आता 7 ते 8 आमदार फुटले त्यांच्यावरती कुठली कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण का अशी देखील चर्चा आहे की 2 वर्षांआधी कारवाई केली गेली नव्हती तर मग आता कशी कारवाई करतील, यामुळे काँग्रेस पक्षाचा वचक नसल्यामुळे ही फुटीरगिरी सुरू झाली आहे काँग्रेसमध्ये, अशी चर्चा आता बाहेर सुरू झाली आहे। त्यामुळे 19 तारखेला जी बैठक होणार आहे के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यामध्ये नेमकी कोणती कारवाई ह्या फुटीर आमदारांवरती जे 7 ते 8 आमदार आहेत त्यांच्यावरती केली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तृप्ती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।